सध्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे शक्तिपीठ महामार्गाचा. शक्तिपीठाच्या संदर्भात समज आणि गैरसमज कशा पद्धतीने पसरवत आहेत आणि का पसरवले जात आहेत आणि कोण पसरवलं जात आहे याचा सुद्धा विचार हा जनतेने आणि शेतकऱ्यांनी सुद्धा केला पाहिजे. शक्तिपीठामुळे शेतकऱ्यांचे फक्त तोटेच होणार असं त्यांच्या मनावर बिंबवलं जातं, पण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्या समजून घेतल्या पाहिजेत. एखाद्या गोष्टीचा तोटा असेल तर त्याचा फायदा असतोच. शक्तिपीठाच्या माध्यमातून जे आज राजकारण होत आहे ते थांबवून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की शक्तिपीठ मार्ग हा कशा पद्धतीने जाणार आहे आणि त्याचे फायदे शेतकऱ्यांना जनतेला काय काय होणार आहेत. शेतकऱ्यांना प्रथमतः विश्वासात घेऊन त्यांच्या बांधावर जाऊन बसा शेतकऱ्यांच्या आणि त्यांना विश्वासात घ्या की बाबा कशा पद्धतीने हा शक्तिपीठ मार्ग होणार आहे, त्याचे फायदे तोटे सांगा त्यांना. कसा तोटा होणार आहे त्याच पद्धतीने फायदा होणार आहे हे जोपर्यंत आपण शेतकऱ्याला सांगत नाही तोपर्यंत हे वारूळ बंद होत नाही.